मंडळी, आपल्या मानवी आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे आजार असतात आणि अनेक प्रकारच्या व्याधींनी, अनेक प्रकारच्या आजारांनी आपले शरीर ग्रस्त झालेलं असतं. मग आपण वेगवेगळे दवाखाने करतो, अनेक प्रकारच्या महागड्या मेडिसिन गोळ्या घेतो, औषधं घेतो, पण तरीही असे काही दुर्धर आजार असतात की जे डॉक्टरच्या हातून नीट होत नाहीत. मग तिथे आपल्याला आपल्या धर्मशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. मंडळी, सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये ज्या लोकांना रात आंधळेपणा असेल किंवा दृष्टीदोष असेल किंवा कमी दिसत असेल, अशा लोकांसाठी श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराच्या संबंधित असणारा उपाय आपल्याला करायचा आहे. मंडळी, तुमच्याही आजूबाजूला जर असे कोणी लोक असतील की ज्यांना दृष्टीदोष आहे किंवा रात आंधळेपणा आहे किंवा कमी दिसतं किंवा डोळ्याचा कोणताही आजार असेल, डोळ्याच्या संबंधित काही अनेक प्रकारचे आजार असतात की जे डॉक्टरलाही आतापर्यंत सापडले नाही, त्याच्यावरती निदान सापडलेलं नाही. परंतु थोडक्यामध्ये ज्या लोकांना कमी दिसतं, रात आंधळेपणा असतो किंवा रात्री फार कमी क्वचित दिसतं, दृष्टीमध्ये काहीतरी दोष असेल किंवा लांबचं दिसतं जवळचं दिसत नाही किंवा जवळचं दिसतं लांबचं दिसत नाही, अशा प्रकारचा काही डोळ्याचा आजार असेल तर भगवान शंकराच्या संबंधित शिवमहापुराणामध्ये एक महत्वाचा रामबाण उपाय आलेला आहे. तो उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, शिवमहापुराणामध्ये अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात आले. हे उपाय आपल्या मानवी जीवनाच्या संबंधित असल्यामुळे नक्कीच त्या उपायांचा आपल्याला फायदा होतो. आता बऱ्याच लोकांना दृष्टीदोष असतो, बऱ्याच लोकांना आपल्या डोळ्यांनी कमी दिसतं किंवा रात आंधळेपणा असतो. अशा लोकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, कारण या उपायाने तुमचा रात आंधळेपणा कमी होईल आणि भगवान शिवशंकराची कृपा तुमच्यावरती होईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकरांना त्रिनेत्र आहेत, म्हणजे 3 डोळे आहेत. 2 डोळे आपल्या मानवी आयुष्यामध्ये प्रत्येकाला असतात, परंतु आपल्यापेक्षा 1 डोळा भगवान शंकराकडे शिल्लक आहे आणि म्हणूनच दृष्टीदाता भगवान शंकराला मानल्या जातं. मंडळी, उपाय काय करायचं आहे सगळं सविस्तर सांगतोय. त्याच्यासाठी काय लागणार आहे? एक पिंपळाचं पान लागणार आहे आणि आपल्याकडे महुळाचं मध असतं बघा, त्याला आपण त्या ठिकाणी शुद्ध मध पाहिजे, देशी. आपण आपल्या शेतामध्ये किंवा कुठेही महुळाचं मध आपल्याला पाहायला मिळेल. ते मध आपल्याला या ठिकाणी, त्याला हिंदीमध्ये शहद असं म्हणतात, ते मध आपल्याला पाहिजे. आणि मंडळी, या 2 वस्तू आपल्याला लागणार आहेत आणि त्याच्यावरतीच उपाय आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, शिवमहापुराण सांगते की ज्या माणसाला दृष्टीदोष असेल किंवा डोळ्याने कमी दिसत असेल, अशा लोकांनी काय करायचंय की कोणत्याही एका श्रावण सोमवारी किंवा कोणत्याही दिवशी श्रावण महिन्यातल्या भगवान शंकराच्या शिवपिंडीवरती पिंपळाचं पान ठेवायचं आणि पिंपळाचं पान ठेवून भगवान शंकराला मधाचा अभिषेक करायचा. शहद, महुळाच्या मधाचा अभिषेक भगवान शंकरावरती करायचा आणि भगवान शंकराच्या शिवपिंडीवरचं थोडंसं मध आपल्या त्या पिंपळाच्या पानावरती घ्यायचं आणि ते मध संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी आपल्या डोळ्यामध्ये जसं आपण काजळ घालतो, अगदी त्याचप्रमाणे डोळ्याच्या राऊंडला ते मध लावायचं आहे. आणि हे मध लावत असताना ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम अशा अनेक प्रकारचे जे मंत्र आहेत की जे तुम्हाला पाठ आहेत, अशा मंत्राचा जप करूनच जसं डोळ्यात काजळ घालतो त्या पद्धतीने मध डोळ्याला राऊंड मध्ये लावायचं आहे. लक्षात ठेवा, डोळ्यामध्ये घालायचं नाही, हे लक्षात घ्या, डोळ्याच्या राऊंडला लावायचं. असे 4 सोमवार आपल्याला करायचे. आपल्या डोळ्याचा दृष्टी कमी होईल, आपल्याला डोळ्याने दिसायला लागेल. हे भगवान शंकराची फार मोठी किमया आहे आणि महत्वाची कृपा आहे. हे नक्कीच करून बघा, तुम्हाला 100% फरक पडेल. तुम्ही म्हणता याचा फरक कोणाला पडलाय का? तर हो मंडळी, शिवमहापुराणामध्ये याच्या अनेक प्रकारचे दाखले आलेले आहेत. ते दाखले मी तुम्हाला नंतर कधी नक्कीच सांगेन, परंतु ज्याचा विश्वास आहे त्यांनी मात्र हे उपाय करायला विसरू नका.